हा ना, पीस लिलीचं प्लांट आहे आणि मधुरानी ना त्याला असं पडलेलं बघितलं आणि तशीच सांगत आली. मला नर्सरीवाल्यांनी आधीच सांगितलेलं होतं, की हा जेव्हा पळेल तेव्हाच पाणी द्या आणि तो पाणी दिलं, की आपोआप वरती येतो. आणि याच्या आधी माझे 2-3 पीस लिलीचे प्लांट खराब झाले होते. त्यामुळे जरा एक्सपिरियन्स होतात. आणि मधुराला 2 छुट्या घालायचा इतका कंटाळा येतो, की ती आता मला न सांगता स्वतःच्या हाताने केस करून घेते. कारण मी जर करायला गेले तर 2 छुट्या घालून देईल. आणि मला न सांगताच तिने आज कपड्यांच्या पण खूप सुंदर घड्या घातलेल्या होत्या. वैदेही ना आता आपल्या डोक्यावर असं हेअरबँड लावून फिरत होती आणि जेव्हा तिला केस होते तेव्हा लावलं की तो हेअरबँड काढून फेकायची आणि आता केस नसल्यावर मस्त लावून फिरत होती. संध्याकाळी मला डीमार्ट जायचं होतं आणि जायच्या आधी म्हटलं स्वयंपाक करून जावं कारण आल्यावर वेळ पण होतो आणि कंटाळा पण येतो. आणि इकडे वैदेहीचं असे कांदे काढणं सुरू होतं आणि जर नसतं करू दिलं ना तर तिने मला किचन मध्ये काम करू दिलं नसतं. मला ना काचेच्या बरण्या घ्यायच्या होत्या डीमार्ट मधून पण तिथे मला काही त्या दिसल्या नाही. आणि घरी जेव्हा आलो ना तेव्हा महेश ना घराची चाबी गाडीतच विसरून गेलेला होता. त्याच्यामुळे मधुरानं असंच दरवाजासमोर बसली कारण की ती थकली होती. डीमार्ट मध्ये काचेच्या बरण्या तर काही मला मिळाल्या नाही म्हणून मी हा पॅनच घेऊन आली आणि स्वयंपाक करून गेलेली होती त्यामुळे घरी आल्यावर फक्त मला गरमच करायचं राहिलेलं होतं. आणि पॅन सोबतच मी हे 2 टॉवेल सुद्धा घेऊन आलेली होती जे मला खूप क्यूट वाटले त्याच्यामुळे मी घेऊन आली. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.